नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 28 फेब्रुवारी 2026 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आपल्या नातेवाईकांसाठी काहीतरी खास योजना आखाल आणि ते तुमचे कौतुक करतील. तरीही स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा. या राशीतील जातक एकटा वेळ घालवणे पसंत करतील. रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात जाऊ शकतो. मनातील गोष्टी तोंडावर आणणे गरजेचे आहे, त्यामुळे प्रेम अधिक वाढते. तणावमुक्तीसाठी मुलांसोबत वेळ घालवा. मुलांच्या संगतीत राहून तुम्ही आनंद उपभोगू शकाल. आज तुम्हाला पुन्हा नव्याने उभारी मिळाल्यासारखे वाटेल. वेळ आणि धन याची कदर केली पाहिजे, नाहीतर येणारी वेळ समस्यांनी भरलेली राहू शकते. पाहुण्यांचा सहवास आनंददायी असेल. उपाय: पांढऱ्या सशाला जेवण दिल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. वृषभ राशी, कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर दुःखी आणि आनंदी प्रसंगात सामील व्हा. रिकाम्या वेळेचा आनंद घेऊ शकाल. असे केल्याने तुमच्यात सकारात्मक बदल येतील. नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. आज तुम्हाला वेगळाच अनुभव मिळेल. स्वास्थ्य उत्तम करण्यासाठी आज तुम्ही कुठल्या पार्कमध्ये जाऊ शकता. जेवणात मिठाची गरज असते, तसेच आपल्याला सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुःख असावेच लागते. उधार घेतलेल्या व्यक्तीकडून त्यांना ते परत करावे लागू शकते. उपाय: घरामध्ये इष्टदेवाची चांदीची मूर्ती स्थापन करून दररोज पूजा केल्याने धनामध्ये वृद्धी होईल. मिथुन राशी, रिकाम्या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे. आज तुम्ही वेळेचा दुरुपयोग कराल आणि यामुळे तुमचा मूड खराब होईल. शाळेत आज तुम्ही आपल्या सिनियर सोबत वाद घालू शकता. असे करणे तुमच्यासाठी ठीक नाही. रागावर नियंत्रण ठेवा. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. भूतकाळातील गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. उपाय: तुमचा दिवस चांगला जाण्यासाठी 7 धान्याची पोळी पक्ष्यांना खाऊ घाला. कर्क राशी, प्रभावी ठरणाऱ्या व्यक्तींच्या सोबत वेळ घालवा. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होऊ शकतात. आपल्यासाठी वेळ काढून जीवनसाथी सोबत कुठे फिरायला जाऊ शकता, परंतु यामध्ये तुमच्यात थोडेफार वाद होऊ शकतात. पाहुण्यांच्या आगमनाने तुमचा मूड खराब होऊ शकतो, परंतु चांगली गोष्ट ही आहे की तुम्ही बऱ्याच जुन्या मित्रांसोबत भेट करू शकता. तुमच्या विचारावर ज्यांचा प्रभाव आहे अशा व्यक्तीची ओळख होऊ शकते. आई-वडिलांपैकी कोणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात. उपाय: आपल्या निष्क्रियतेपासून सोडवणूक करण्यासाठी कुत्र्याला खाऊ घाला. सिंह राशी, खरेदीला गेला तर स्वतःसाठी चांगले कपडे घ्याल. सातत्याने भांडण झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल, परंतु इतक्या सहज नातेसंबंध तोडू नका.
विनाकारण गोष्टीवर तुम्ही आपला किमती वेळ खराब करू नका. हेच तुमच्यासाठी चांगले असेल. व्यवसायात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांच्याकडे दुर्लक्ष करा. कुटुंबियांच्या गरजा पहा. उपाय: चारित्र्याला कलंक लागू देऊ नका. आर्थिक स्थितीसाठी हे शुभ असेल. कन्या राशी. आजच्या दिवशी घडणाऱ्या घटना चांगल्या आणि निराशाजनक असतील. त्यामुळे तुम्ही गोंधळून जाल. कुटुंबियांसोबत तुमचे वाद होतील. जोडीदाराच्या धाडसामुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुमचा मित्र तुमच्याकडून मोठी रक्कम उधार मागू शकतो. नवीन योजनाविषयी पालकांना विश्वासात घेऊन सांगा. उपाय: गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा. तूळ राशी. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बडबड करून वेळ वाया घालवण्यापेक्षा शांत राहा. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे लक्षात ठेवा. चिंता सोडून द्या. घरातील व्यक्ती बऱ्याच समस्या शेअर करतील. रिकाम्या वेळेत तुम्ही आवडते काम कराल. कुटुंबातील व्यक्तीसोबत जवळच्या नातेवाईकांकडे भेटायला जाऊ शकता. सकारात्मक विचारसरणी अवलंबिल्यामुळे समस्येशी 2 हात करू शकाल. उपाय: ओम गण गणपते नम:चा दररोज सकाळी आणि संध्याकाळी 11 वेळा जप केल्याने कौटुंबिक आयुष्यात आनंद जाणवेल. वृश्चिक राशी. आपल्या कुठल्या मित्रांसोबत आज तुम्ही वेळ घालवू शकता, परंतु यावेळी मद्यपान करू नका अथवा वेळ व्यर्थ होऊ शकतो. वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. दिवास्वप्न पाहणे वाईट नाही. या माध्यमातून तुम्ही काही रचनात्मक विचार करू शकता, परंतु आज तुमच्याजवळ वेळेचा अभाव असेल. आहार व्यवस्थित घ्या. धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही त्याला व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवता. उपाय: ओम शनेश्चराय नमः मंत्राचा जप करा. धनु राशी. काम लवकर पूर्ण करून लवकर घरी जाणे तुमच्यासाठी उत्तम राहील. यामुळे तुमच्या कुटुंबातील लोकांनाही आनंद मिळेल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल. कुठून तरी उधार परत मिळू शकते, त्यामुळे आर्थिक समस्या दूर होतील. चिंता केल्याने तुमची मानसिक शांतता भंग पावेल, कारण चिंता केल्याने प्रकृती बिघडते. पैसा कमाविण्याच्या नव्या संधी लाभदायक असतील. प्रिय व्यक्तीसोबत वाद होऊ नये म्हणून वादग्रस्त विषय टाळा. चिंता करू नका. उपाय: उत्कृष्ट आरोग्यासाठी वृद्ध व्यक्तींचा आदर करा. मकर राशी. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपून देणार नाहीत. घरातून मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत राहील, ज्याचा फायदा दिवसभर मिळेल. वैवाहिक आयुष्य कंटाळवाणे वाटू शकते. करमणुकीचा दिवस राहील. विनाकारण पैसे खर्च करत होते त्यांना पैशाची किंमत समजू शकते.
मुलांच्या यशस्वी होण्यामुळे अभिमान वाटेल. उपाय: सकाळी उठल्या उठल्या ओम हनुमंते नम:चा 11 वेळा उच्चार केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. कुंभ राशी, तुमच्याजवळ वेळ असेल तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही असे काहीही करू शकणार नाही जे तुम्हाला संतुष्ट करेल. छान गप्पा मारत असताना एखादा जुना मुद्दा चर्चेत येईल. त्याचे पर्यवसान भांडणात होईल. आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या कुटुंबाला कमी वेळ द्याल. आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील. मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. जुनी ओळख तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकते. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. उपाय: गहू, बाजरी, गूळ मिळून गायीला खाऊ घातल्याने पारिवारिक जीवनात आनंदाचा वर्षाव होईल. मीन राशी, आज तुमच्या जवळचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील. आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. आळशीपणामुळे तुमच्या कामात अस्वस्थता येईल. राग अनावर झाल्याने संघर्ष होऊ शकतो. तुमचे धन कुठे खर्च होत आहे यावर नजर ठेवण्याची आवश्यकता आहे. अथवा येणाऱ्या काळात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मित्रांना पार्टी देऊ शकाल. उपाय: शिवमंदिर किंवा हनुमान मंदिरचे दर्शन घेऊन प्रसाद चढवल्याने प्रेमसंबंध मजबूत राहतील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.